आरोही म्हणे मला तुला सोडून म्हणजे करमतं म्हणे. आरोहीला मी आता चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिने गाईज ती ना आता तिच्या घरी राहणार आहे मला सोडून. तर बघू आता तिला करमतं का. रिलेशनशिप. हा रडूनच घे तू, रडून घे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. गाईज एक पोरगी बघा ना कशी मस्तपैकी आवरून रेडी झालेली आहे, कारण ती चालली आहे तिच्या घरी रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी. मस्तपैकी ती आता तिकडे रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहे. गाईज मेरे को तो कोई बहन नाही आहे. सो जेवढ्या माझ्या बहिणी व्लॉग बघताय ना त्यांनी सगळ्यांनी मला हॅपी रक्षाबंधन विश करा आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आरोही माझा लुक बघ ना, असा वेगळा दिसतोय ना. लय वेगळा दिसतोय तू डायरेक्ट. एक तर मी क्लीन शेव केली आहे आणि माझं हे जे आहे ना साईडचं हे हेअर्स वाढलेले ते मला कट करायचे, केस पण वाढलेले, सगळा लुक चेंज झालेला आहे. पण जाऊ दे, आता एवढा श्रावण महिना कटच नाही करत मी. तू हे तरी कट कर ना ऍटलीस्ट. हा ते कट करतो ना, बाकी कसं दिसतोय मी. मस्त दिसतोय, पण तुझ्यापेक्षा मी जास्त गोरी दिसते आज. हा कारण तू मेकअप केलेला, आज किलो भर मेकअप केलेला आहे. किलोभर मेकअप नाही केलेला, नॉर्मल जेवढं रोज करते ना तेवढंच केलेलं, पण मी आज गोरीच दिसते. बर करमल का तिकडा? खरं खरं सांग. इतकी कोठारडी आहे माहिती का गाईस, तिला एक दिवस पण तिकडे गेली ना करमत नाही, लगेच मला मेसेज करायला लागते, हॅलो हॅलो तुला नाही हॅलो कुचू पुचू क्या कर रहे हो कुचू पुचू. काहीतरी बहाण्याने फोन करतो, मेसेज करतो, चालूच ठेवतो. अगं मग ते प्रेम आहे माझं येडे. तुझं आहे का तसं प्रेम? आहे ना, म्हणून तुला मेसेज करते. कधी येते रिटर्न? 28 तारखेला. कारण तिला आहे ना अमोलला पण राखी बांधायची आहे, परत अजून एक तिचा आता मानलेला भाऊ आहे त्यांना पण राखी बांधायची आहे. आणणार माझ्यासाठी स्पेशल राखी. कोण येतंय तुला न्यायला रक्षाबंधनला? माझा भाऊ जर मोठा असता तर नक्की आला असता, पण तो छोटा आहे एकदम. मग पप्पा येत आहे का? मग नाही, मी चालले. बामटी चालली स्कूटी घेऊन. तर काही जाऊ दे, आपल्याला जायचंय क्लासला, तर मी त्याच्यासाठी आवरून रेडी झालेलो आहे. आरोही चालली आहे रक्षाबंधनासाठी तिच्या गावाला. हर्षदला आज सुट्टी, हर्षद पण घरी आहे. अमोल हर्षद मी आता क्लाससाठी जाणार आहे आणि मम्मी पप्पा तर सकाळीच बाहेर गेलेले आहे. चल ना मग खाली जेवण करून घ्यायला. हे इतके नालायक आहे माहिती का. मला नालायक मला जायचं होतं, तू स्पेशली मला जायचं होतं. मी याच्यासाठी मस्त वरण पोळी बनवलेली, तरी पण याला जेवून जायचं नाहीये. नाही चल खाली, तेच म्हणतो जेवायलाच चल. थांब ना, मग मी आवरूनच आले ना. नाही ना, चल ना. चालते. गाईस काल आहे ना अमोलचं रूपांतर झालं होतं अंमलीमध्ये. अंमली जायचंय ना क्लासला. हँडसम दिसतोय ना. हा हँडसम दिसतोय, चलतोय ना क्लासला. काय असते क्लासला येतोय का नाही आज का? हा? कोण कोण येतंय? मी हर्षद आणि तू. हा मग जाऊ. का बरं नाही यायचं का? नाही येऊ. काही तो आहे ना पहिलेच म्हणत होता, अरे मला क्लासला यावं लागतं म्हणे, प्लीज मला आमली नका बनवू म्हणे. नाही यार, ते वेगळंच दिसतं माहिती. आणि अरे पण व्लॉग ट्रेंडिंग नंबर 1 ला चालू आहे माहितीये का? ना आपल्या क्लासमध्ये सगळे ब्लॉग बघून येतात बरं का. आणि डेली क्वेश्चन करतात काहीतरी. जाऊ दे, आज प्रश्न तुझ्यावर आहे. बट ते भारी एक्सपिरियन्स होता आज सगळ्यांसाठीच. आणि काही अजूनपर्यंत तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर आरोहीच्या चॅनलला जाऊन बघा व्लॉग. अरे ब्लॉग्स आहे, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. हा ठीक आहे, बघून घ्या गाईज. अमोलला आहे ना आम्ही आमली बनवलेलं आहे. झालं प्रमोशन? झालं. रोज प्रमोशनच लावलंय माझ्या ब्लॉग मध्ये. आत्ताच आहे ना मी आरोहीला एक चॅलेंज दिलेलं आहे. आरोही म्हणे मला तुला सोडून म्हणजे करमतं म्हणे. तर आरोहीला मी आता चॅलेंज दिलेलं आहे की म्हणजे 6 महिने गाईज ती ना आता तिच्या घरी राहणार आहे मला सोडून. तर बघू आता तिला करमतं का तिकडं 6 महिने. आणि आता तुम्हाला आहे ना तिचे कम्प्लिटली व्लॉग बघायला भेटणार आहे तिकडचे आणि माझे व्लॉग असणार इकडचे. करमल का तुला? व्लॉग करशील ना पण, म्हणजे ऑडियन्सला पण बघायला मजा येईल. करल ना, बघ बरं का? करल ना. तर काही आता आरोहीने हे डेअर ऍक्सेप्ट केलेलं आहे. बघू आता 6 महिन्यानंतर आम्ही भेटणार आहे. बघू आता आरोहीची काय रिॲक्शन असते आणि माझी काय रिॲक्शन असते. मग एक काम कर ना, मला सोडायला चल ना. बॅग बिग आता पूर्ण नाही. बॅग घेऊन जावं लागेल ना. नाही तू आता काही कर, गाडी कर, ट्रक कर, भरपूर सारं सामान तू काही नेऊ शकते, काही आता पण. मग सोडू तर शकतो ना तू. नाही. म्हणजे याला राहू द्यायचं नाही काय. बट ठीक आहे, आण बॅग सगळं घेऊन थोडी जातो. मदत नाही करू लागणार तुम्हाला हा तू भरायला? आण ना बॅग वगैरे आण, मी सगळं नेऊ लागतो तुला. चल. भर पण लागणार मग थोड्याफार. काही पण बहाणे देते बरं का. हिला राहायचं नाही ती गोष्ट सांगत नाहीये, फक्त बहाणे देते. तू राहा ना. ठीक आहे, तुझे कपडे तू काय कर, एक 4-5 दिवस तर मॅनेज होईल तुझे कपडे तिकडं. आता तर मी सध्याला एकच ड्रेस घेतलाय. बघितलं, तिची राहायची तयारीच नाही. आरोहीने तर 1 दिवसाचा ड्रेस घेतलेला आहे. आता ती 1 दिवस राहील तिथं, त्याच्यानंतर तू असं डेली राहा, म्हणजे असं 2-4 दिवस मॅनेज कर थोडंसं. आता तेवढं तर करू शकते. हा मम्मीचा गाऊन घाल वाटलं तर तुझ्या. त्याच्यानंतर 1 हप्ता झाला ना की मी तुला कपडे आणून देतो. बघू राहते का तू. बर ठीक आहे.
आज मी सकाळी जायचं म्हटले तर लोक सकाळी सकाळी चालली गाईज मी झोपेत लग सकाळ सकाळी आपल्याला रात्री उशीर झाला नव्हता झोपायला. मी काल किती वाजता उठलो हा, होतो? तर काल मग झोपेतून किती वाजता ठीक उठलो आहे ना, पण होतो? मग- काल झोपेतून गाईज मी 12 वाजता उठलो होतो बरं का. आणि चालेल त्याच्यात तर मग. ऐकून तर घे ना, एक चालेल मिनिट तर मग. ऐकून तर घे. मी काल आहे ना 12 वाजता उठलो होतो बरं का. हा, आणि काल मला उशीर झाला होता, आज पण उशीर झाला होता. मला मी सकाळी 9 वाजताच 8:44 झाले होते. हा. झाले होते की नाही बरोबर? किती झोपेत होता तो की त्याला टाइम पण बघितला. नाही, माझं कधी पण नजर आले साकडा असते. मी उठल्यानंतर एकदा टाइम चेक करत असतो, 8:44 आले होते. तेव्हाच मला उठून दिलं की ऋषी मला जायचंय. म्हटलं अरे झोपू तर दे माणसाला. तास आहे गाईज, आता चॅलेंज ठरलेलं आहे. आता बघू आता किती वाजले? 12 वाजले. आता चालले मी कुठं. घरी. रडती काय पण एवढा तुझ्याच घरी चालली ना, स्वतःच रडते. एवढा वेळ झाला. गाई दे बा, आता ती तिच्याच घरी चालली, मग रडती कशाला आहे? नीट नाही जाऊ देत ना. मला करमणार नाही ना गा. पण आता कर बरं, हा, आता कर बरं. तिची तयारी आहे ना गाईज राहायची, तर मला कर बरं. ऑन कॅमेरा कधीच सांग. हे बघ मी म्हणलो होतो तिला की मला करमणार नाही. मला सोडून 6 महिने राहू शकते म्हटल्यावर मग राहू शकते. मी तिला काय म्हटलं, काही मला 1 दिवस पण करमत नाही म्हटलं की नाही. कधी आता कॅमेरा चालू होता नाही, तेव्हा नाही. काय म्हटला? हे बघा गाईज, मी आता पण ऑन कॅमेरा पण सांगतो. मी तिला आहे ना वरती काय म्हटलं की तू नसली ना मला 1 दिवस पण करमत नाही म्हटलो की नाही. पण ती आत्ता ऑन कॅमेरा म्हणली की नाही, आणि पहिले पण म्हणली की मी 6 महिने पण राहू शकते. किती वर्ष राहू शकते? कधी पहिले म्हटले. बरं राहू दे, राहणार आहे तू आता. कधी- तिकडून तिकडून चॅलेंज घेतलं होतं की 6 महिने ही तिच्या घरी जाईल. 2 मिनिटात कमिटमेंट केली की कॅन्सल, चॅलेंज कॅन्सल. कारण की मला नाही करमत तुझ्याशिवाय. बघितलं का, प्रेम आहे माझं तुझ्यावर. बदलली रे पोरगी. चॅलेंज मला इम्पॉर्टंट नाही वाटत याच्या समोर तरी. रिलेशनशिप हा, रडूनच घे तू, रडून घे, रडून घे, अजून रड. हरली गाई, चॅलेंज हरली ती बरं का, लक्षात ठेव. हरले मग चॅलेंज मी कुठे जिंकल्या. तर काही जाता ना, आम्ही क्लासला जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि माझ्यासोबत आहे ना आज हर्षद पण येतोय आणि अमोल आहे ना स्कूटरवर येतोय. आता आहे ना आम्ही क्लासच्या तिथं आलेलो आहे आणि आज आहे ना माझ्यासोबत आहे ना हर्षद पण आलेला आहे. हर्षद, आज तू पण शिकणार आहे का? हो, आज मी पण शिकणार आहे आणि व्हिडिओ पण घेणार आहे. गाईज आता क्लास फिनिश झालेला आहे. आता आहे ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. खूप थकलो आज, खूप थकलो. असं बोलून बोलून आहे ना माझा डायरेक्ट आता घसा दुखायला लागलेला आहे. तुला मज्जा आली का हर्षद? मला तर रोजच मज्जा येते. मी समोर शिकवत होतो तर तेव्हा तुला मज्जा आली का? हा, एकदम भारी शिकवलं आणि समजलं पण सगळं. आता क्लासवर ना आम्ही घरी आलेलो आहे. चलो हर्षद वरती. आज गाडी कशी लावली मी? एकदम परफेक्ट लावली, सरळ पण लावली आणि तुला उतरायला गॅप पण आहे. हा ना, नाही तर काय व्हायचं, मी गाडी थोडी पलीकडे लावत होतो ना, उतरायला गॅप नव्हता राहत. तर मी आज थोडी अलीकडे लावली आणि पलीकडे मला गॅप सोडलेला आहे. काही एक पोरगी ना आज तिच्या घरी जाणार होती रक्षाबंधनासाठी आणि तिथं इथंच झोपली आहे. अरे झोप झाली का? गाई झोपून राहिली ती. मला तरी डाऊट झाला. मी म्हटलं आम्ही गेलो ना तर नक्की हिला झोपच लागल. जायचंय ना तुला, उठ. यार मी जाईल ना, तू खाला बरं. सगळे लाईट लावून दिले, एकतर उठ, झोप पण उठ. मोडतो. जायचं होतं ना तुला, जा. आ? जायचंय ना तुला, जा. तू म्हटलं ना आता 6 महिने तिकडच राहा. मी नाही जाणार आता. मी कधी म्हटलं 6 महिने तिकडे राहा? चॅलेंज होतं गाईस ते. तिला चॅलेंज दिलं होतं मी की 6 महिने ना तू तुझ्या घरी राहायचं. आता तू नाही ऍक्सेप्ट करू शकत आहे. तू हारली ते चॅलेंज असं म्हणून दे आणि सांग की ऋषी तू स्पेशल आहे, मला नाही करमत तुझ्याशिवाय, असं म्हणून दे. नाही ना, आता 6 महिन्याने आता ना मी 1 दिवस पण कुठं जाणार नाही. तुझ्या सोबतच राहणार. नको रे भाऊ. तिथं जाणार नाही आता तर चालली ना पण रक्षाबंधनला घरी. नाही, आता नाही जायचं मला. अरे भाऊ नको, तू डोकं घाशील माझं नंतर की मी तुझ्यामुळे थांबले. तुम्हाला 6 महिने राहायचं म्हणला. नाही मी काही नाही म्हटलो, ते आज चॅलेंज होतं, ते झालं, ते संपलं, चॅलेंज संपलं. मी हारलो. नाही आता जायचंच नाही मला. नाही, जायचंच नाही. गाईस तिने बॅग ते भरून ठेवलेलं आहे. जाणार जा रे भाऊ, जा. नो आता मी तुझ्या सोबतच राहणार आहे कायम. तू जिथे जाशील तिथं मी तुझ्या सोबत येणार. तुला पुणे मुंबईला जायचं, मी तुझ्या सोबत राहणार आहे. 1 दिवस पण मी आता याला सोडणार नाही. त्याला असं नको वाटायला की हिला करमतं. मी आता तुला सोडून राहणारच नाहीये. थांबतो आता. पण रक्षाबंधन आहे आता, अं? मग काय मला राखी बांधशील का? मग रक्षाबंधनच्या दिवशी जाईन ना. नाही जा आता, तू जाय रे भाऊ. अरे ती शिक्षा देते मला की मी ना तुला सोडून 1 दिवस पण कुठंच राहणार. ती मला शिक्षा आहे. तू जाय, चाल भाऊ, नाही चाल. रे, आता घे तुझी बॅग, चाल. माझा शिक्षा भोगू दे प्लीज. नको. ती मला शिक्षा आहे, तू जाय. नाही
मला शिक्षा भोगू दे प्लीज ऋषी. मला काय प्रायश्चित करू दे मला प्लीज. गाईज मी उगाच म्हटलं की तुला चॅलेंज देतो 6 महिने तू तुझ्या घरी राहायचं मला सोडून, तर ती आता मला सोडतच नाहीये. आज चालली होती हुकून चुकून तिच्या घरी, आता जातच नाहीये. म्हणला कस काय तू 6 महिने मी नाही म्हटलं. पहिले काही झी म्हणे मला करमतं म्हणे दोन्ही साईडला, तर म्हटलं ठीक आहे मग 6 महिने जाऊन दाखव, एवढंच म्हटलं. आता मी तुला सोडून कुठेच नाही जाणार रे, तुझ्या सोबतच राहणार रे. आणि तू बॅग ते भरून ठेवलेलं आहे त्याचं काय? आता मग त्याला काय थोडं स्वस्त भरलेली आहे. नाही जायचं, लॉक किया जाय. हा माझ्यावर राग नाही ना? नाही तर रुसून बसशील रे भाऊ. ऑन कॅमेरा सांग, माझ्यावर राग नाही ना काही? राग तर आहे. कोणत्या गोष्टीचा राग आहे? 6 महिने तिकडे राखस काय म्हटलं. हा नको राहू बाबा, तू एक दिवस पण नको राहू कुठं, माझं डोकं खात आहे. फक्त आयुष्यभर सोबत राहशील का? राहशील का? मग कुठे जाणार आहे मी? नाही चालली मग? इकडून तिकडून 2 दिवस जात होती, तिच्यात बी तू 6 महिने चॅलेंज कर, हे कर. आता मी जाणारच नाही बेटा, तू आता बघच. तू आता सिरियसली नाही चालली? सिरियसली नाही का चालले. कॅमेरा बंद केल्यावर म्हणशील चालले मी? सिरियसली नाही चालले. मला ना की मस्त झोप लागली होती, त्यातल्या त्यात तू आला, खळखळ लाईट लावले. मला पहिले वाटलं काही मीला बोललो ना 6 महिने राहा, त्याच्यावरती रुसूनच बसली काय. नाही चालली रक्षाबंधनला? नाही. इसका मतलब तू कभी नहीं जाएगी? नाही जाऊंगी. चल मग पॉपकॉर्न करू खाली. आता पॉपकॉर्न खायचे का? चल पॉपकॉर्न खायचं. थांब ना, मला फ्रेश होते ना. ये फ्रेश होऊन खाली आहे, मी पॉपकॉर्न ऑर्डर करतो. जाणार रे भाऊ, तू जाणार. हे बघ बाबा, सॉरी मी सॉरी म्हणतो. तुला जायचंय का? जा. नाही जायचं आता, मला कंटाळा आला. आता बघ किती वाजले, 4:30 वाजले. आता मी मग उद्या कधी जाशील का? परवा जाणार आहे मी. लॉक किया जाय. लॉक किया जाय. तुला माझा काही राग नाही? अरे म्हणजे नाही राग. मग का नाही चालली तू रक्षाबंधनला? घरी जात होती ना, चांगली निघत होती. काही मी मध्येच म्हटलेला की 6 महिने तू राहू शकते का, त्याच्यावरतीच रुसून बसलेली. आता जातच नाहीये. आता म्हणतेय की तुला एक दिवस पण सोडणार नाही. म्हणजे आता तुला हाकलायचं काय मला? तू नंतर टोमणे मारशील. लेडीजचं कसं राहतं माहितीये का, त्या असं एखाद्या गोष्टीला ऍग्री होऊन जाताना तर समजून घ्यायचं नंतर आपल्याला टोमणे बसणार आहे. सो मला टोमणे नको देऊ. तू मार मला, मैं तेरे वार मेरे छाती पे झेल लूंगा, लेकिन मेरे को टोमने मत दे. काही जाता ना, मी हॉलमध्ये येऊन बसलेलो आहे. हर्षद मी आपल्यासाठी ना पॉपकॉर्न पण ऑर्डर केले, आईस्क्रीम ऑर्डर केलेले आहे आणि पॉपकॉर्न पण 2-3 फ्लेवरचे ऑर्डर केलेले आहे. तुला आठवतं का तू पॉपकॉर्न खाणं कसं चालू केलं तर? गाईज मी ना पॉपकॉर्न एकदा ना चुकून ऑर्डर केलं ते बरं का, म्हणजे चुकून. मला वाटलं रेडीमेड पॉपकॉर्न आहे. त्याच्यानंतर ते पॉपकॉर्नचं जे पॅकेट आलं ना, ते बनवायचं आलं. त्याच्यानंतर मी ते घरी ट्राय केलं, जमतं का पॉपकॉर्न बनवायला, आणि घरी जमलं. तेव्हापासून मी रेडीमेड पॉपकॉर्न घेतच नाही, ते बनवायचं ऑर्डर करतो आणि घरी पॉपकॉर्न बनवत असतो. आणि ते एकदम टेस्टी बनतं. आरोही पण आवरून आहे ना खाली हॉलमध्ये येते. आता काय करणार आहे, आम्ही टीव्ही वरती मस्तपैकी सिनेमा लावणार आहे. पहिले पॉपकॉर्न करू, मस्तपैकी कोल्ड्रिंक घेऊ, आईस्क्रीम घेऊ आणि टीव्हीवर काहीतरी सिनेमा लावू. आज आहे ना सिनेमा डेट एन्जॉय करू. मी नाही बघणार आहे पण सिनेमा. हा, तू अभ्यास कर बेटा. आणि आम्ही ड्रॅगन फ्रूट घाललंय ना, ते बघा सगळं तोंड लाल झालंय. तूच दाखव. हर्षदचं नाही होतं एवढं, माझं लगेच लाल होऊन जातं. गाईज आता आरोही पण आलेली आहे. BGMI खेळणार आहे? खेळ ना प्लीज यार, मला नाही आवडत. खेळू ना, एक मॅच खेळू. गाईज तर आता ना आम्ही BGMI खेळणार आहे, ही ऑनलाईन. तुला खरंच राग नाही ना माझा? तू जा रे भो. नाही मग राग, तू का थांबली आहे? माझी मर्जी आहे. जा ना. परवा जाणार आहे मी. आरोही बघ बर का जायचं असेल तर. हे तू जा रे भाऊ. आरोहीचं कसं आहे माहिती का, ती नंतर बोलल मला कधीतरी. मी जाऊ नको असं नाही म्हटलंय, फक्त मी तिला चॅलेंज देत होतो की 6 महिने तू थांबू शकते का. त्याच्यावरती रुसून बसली यार तू. बरं ठीक आहे, आता मी कुठंच जाणार नाही. मला चॅलेंज देत होता आणि माझं डिसिजन हे आहे की मी आता तुला सोडून कुठेच जाणार नाही. कळलं का तुला? मला तर जाऊ देशील ना कुठतरी? मग तुझ्या सोबतच येईल ना. तुला जाऊ देईल पण तुझ्या सोबतच येईल कुठं. गाइस मैंने तो मेरा फ्रीडम मेरे हाथ से ही छीन लिया. अरे हे बघ मी तुझ्यासाठी काय ऑर्डर केलं. ए वाव, कोकोनट वाला. येस, कोकोनट फ्लेवरची आईस्क्रीम आणि ब्लूबेरीवाली. गाईज आम्ही पॉपकॉर्न पण खाल्ले आणि मस्तपैकी गेम पण खेळलेला आहे. अरे तुला असं वाटत नाही का आपण आईस्क्रीम पण खाल्ली पाहिजे? खायचीच आहे का लगेच? खाऊ ना. अरे बघ ना, मी त्या आईस्क्रीम मध्ये काय टाकले, हॅपी हॅपी बिस्किट. तुकडे करून टाकायचे असते तू. नको, आता खातानाच तुकडे करल. काहीच इकडे ना आपल्या अष्टविनायकचे ब्लॉग चालू आहे. हर्षद आणि अमोलची आईस्क्रीम खाणं चालू आहे. हर्षद आता अभ्यास करायचा काय, मॅथ्सचा पेपर आहे, प्रॅक्टिस कर. अरे तो टेडी बघ ना कसा झोपलाय, उलटा पडलाय, फाटलाय इथून पाठीमागणं. तर छोट्याला दाबलंय बिचाराला. इथं फाटलाय गाईचा बघा, एक पाय फाटला त्याचा. अरे दोन्ही पाय फाटले बघा, इथं पण फाटला, इथं पण फाटला. गाईज आता 7:26 झालेले आणि आरोही आता झोपून राहिलेली आहे. एवढ्या लवकर का बरं झोपतीये? थोडा वेळ फक्त प्लीज, थोडीशी डोळे झोपे तेवढं.
डोळ्यात झोप आहे, झोप मग. आरोहीला ना सकाळपासूनच बरं नव्हतं, त्याच्यामुळे तिची ना सारखी चिडचिड होत होती. कुठली गोष्ट मी तिला हसण्यावारी जरी बोललो ना तरी चिडचिड करून घेत होती. कधी कधी ना तिचा असे मूड स्विंग्स होता आणि आज जरा जास्तच मूड स्विंग झालेला होता. खूप लेडीजच्या बाबतीत असंच होतं, कधी कधी अशा चिडचिड करायला लागतं कुठल्या गोष्टीच्या बाबतीत, लगेच सारखी चिडचिडच चालू असते. आणि आता कुठेतरी शांत झोपलेली आहे. अँड गाईज, तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आरोही, जायचं का कुठे? रक्षाबंधनला घरी? यार हिचा मूडच कळत नाही मला, काय झालंय नेमकं. माझा राग आलाय का तुला? नाही रे, मी रक्षाबंधनला जाणार आहे. नाही, खरं सांग ना, तू सकाळी चालली होती, मला अजून पण असं वाटतंय तुला माझा राग आलाय. नाही आला मला. प्रॉमिस ना. आणि सकाळपासूनच तुझ्या मूडला काय झालेलं होतं बरं का, म्हणजे असं अचानक कशाला चिडचिड करायला लागते कुठल्याही गोष्टीनी? कुठली गोष्ट कधी कधी हसण्यावारी घेत असता. मी तुला सांगत नाही का, कधी कधी मला असं होतं की कोणी चांगलं पण बोलत असलं, मला चांगलं पण करत असलं, मला हेल्प पण करत असलं, मला असं वाटतं यार हे मला त्रासच देतंय. अरे देवा. कधी कधी मला असं वाटतं की या दुनियेत माझं कोणीच नाहीये. नको, तू झोप, मी आहे तुझं या दुनियेत, झोप तू. गाईस, तुम्ही कमेंट करा आणि विनर व्हा. एक केस वैताग आलाय मला, हेअर कट करावं लागणार एकदा. चलो बाय बाय गाईज.